आणि पालघर येथील आर्यन ही जी शाळा आहे त्या ठिकाणी हे आता त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। आपण जाणून घेऊ त्यांची काय प्रतिक्रिया। सर काय म्हणाल, आपण मतदानाचा हक्क बजावला की या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील सगळ्या मतदारांना माझी विनंती राहील। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार की हे आपलं मत आहे, हे अमूल्य आपलं मत आहे प्रत्येक नागरिकांनी। कारण या ठिकाणी एका मताची किंमत करोडोमध्ये त्याची किंमत असते। या ठिकाणी खासदार निवडून द्यायचा आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपलं नेतृत्व संसदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपलं नेतृत्व करेल अशा प्रकारे या ठिकाणी आमचे महायुतीचे उमेदवार आहे डॉक्टर हेमंत सवराला या ठिकाणी आपण निवडून द्यावं आणि या ठिकाणी जन्मसिद्ध माझा हक्क आहे तशा पद्धतीने मतदान करण्याचा माझा हक्क आहे। आणि या संकल्पनेतून सगळ्या नागरिकांनी घरातून ऊन जरी असलं तरी बाहेर पडून त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। सर 2 तास झाले, 8% मतदान झालं आहे। मतदानाची टक्केवारी ही कमी होत चालली आहे, काय म्हणाल आपण? निश्चितच या ठिकाणी सकाळी 9 वाजेपर्यंत 8% या ठिकाणी मतदान झालेलं आहे। हे जरी खरं असलं तरीसुद्धा या ठिकाणी मतदानाची टक्केवारी जी आहे ती एक 12 वाजेपर्यंत या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढेल। त्यानंतर 3:30-4ला या ठिकाणी मतदारसुद्धा मोठ्या संख्येने येऊन या ठिकाणी मतदान करतील अशी अपेक्षा आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। सर या ठिकाणी तिरंगी लढत दिसते आहे। महाविकास आघाडी असू द्या, महायुती किंवा बहुजन विकास आघाडी असू द्या, अशी तिरंगी लढत असताना आपण काय आपल्या प्रतिक्रिया असतील? बघा, या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडी आणि उबाटा या प्रामुख्याने 3 पक्षांमध्ये या ठिकाणी स्पर्धा आहे। हे जरी खरं असलं तरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहा, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी राज्याचे पालकमंत्री आणि निश्चितच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सवरांचं वर्चस्व चांगल्या प्रकारे आहे आणि निश्चितच डॉक्टर हेमंत सवरा हे मोठ्या मताधिकाने या ठिकाणी निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे। एकंदरीत तिरंगी लढत असली तरीही आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास व्यक्त राजेंद्र गावित यांनी केला। कॅमेरामॅन नावेद शेखसह मोहम्मद हुसेन खान, युनाइन मराठी, पालघर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।